सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आज आपण ह्या बुकाबद्दल बोलणार आहोत, लाईफ अमेझिंग सिक्रेट गौर गोपालदासची. याच्यात हे सांगण्यात येत आहे, लाईफचे सिक्रेट सांगले गेलेलं आहे. तिथे सांगण्यात येत आहे की आपली जे हॅपीनेस आहे झोपण्यात आहे का, पैशात आहे का, या इंद्रिया सुखात आहे का. त्यांचं म्हणणं आहे हॅपीनेस आत्मात आहे. आणि आत्मा काय आहे, जे इतकं जागृत आहे आपल्या बॉडीच्या अंदर, की इतका अवेअर आहे की तो आपले हर एक सेन्सेस, हर एक पार्ट कंटिन्युअसली चालवत आहे. जेव्हा तुमचं बर्थ झालं तेव्हापासून हे श्वासोश्वास चालत आहे आणि कंटिन्यू मराच्या आखरी क्षणापर्यंत हे श्वासोश्वास चालत राहणार आहे. तर हा एक प्रकारच्या श्वासाची एक मंत्रणा आहे का. तर तुम्ही इमॅजिन करा, कोणी मंत्राला वाईट म्हणतो या मंत्र मी जपत नाही म्हणते, तर मला वाटते की आपली सास तर एक प्रमाणेच आहे. तर तुम्हाला मी एक चिंता छोडो एक बुक आहे त्याच्यात वाचलं होतं की जे आपले श्वास आहे ते कंटिन्यू चालत आहे, ठीक आहे. आणि जेव्हा पण आपल्याला असं वाटलं चिंता चितावानी आहे, कधी पण आपण चिंता करतो, तर आपण चिंता याच्यासाठी करतो की पुढं का होणार, फ्युचर नाही तर पास्ट. पण श्वासोश्वासवर ध्यान गेला तर तुम्ही प्रेझेंटमध्ये येऊन जाता. तर प्रेझेंटमध्ये येणं हे सगळ्यात मोठा स्किल आहे. ज्याला हे स्किल आलं बेस्ट आहे. कारण की गोपालदासच्याही लाईफमध्ये एक इन्सिडंट घडला होता की सोशल मीडियावर त्यांनी खूप फेमस होऊन गेले आणि त्यांच्या व्हॉट्सअप पूर्ण भरून गेला होता की मॅसेजनं की तुम्ही, कारण की विविध प्रकारचे विविध लोक आहे की एक त्यांना वाईट कमेंट करून राहिला, कोणी गुड कमेंट करून राहिला. तर त्यांनी एक संत असल्यामुळे त्यांनी बिलकुल म्हणजे स्थिर बुद्धीनं, आणि भगवद्गीताचे बी उपासक होते हे, तर भगवद्गीतामध्ये पण त्यांनी खूप लर्निंग घेतली. तर त्यांनी चिंता करायच्या लागायचे की लोक काय म्हणून राहिलं. तर तिथे एक वाक्य आहे, स्टॉप वरिंग, चिंता थांबवा, ठीक आहे. ते म्हणून मी ह्या चिंताबद्दल मी बोललो. तर मी एका बुकाबद्दल म्हणजे सांगतो, आणि जसं मी म्हणजे जेव्हा पण आपल्याला म्हणजे सांगायचं राहते मला, तर मी कंटिन्युअसली सांगतो आणि रेफर अलग बुकाचं देतो. ज्याचं डेल कार्नेगीची बी एक बुक आहे, चिंता छोडो नावानं, हे पण खूप चांगली आहे. तर आपण ह्या बुकात होतो. तर लाईफचे सिक्रेट काय आहे, तर मला जेव्हा असं कळते की लाईफचे सिक्रेट आपले काय आहे, तर आपल्या नॉलेज, आपल्या बुद्धी, आपल्या इंद्रियाचं सुख, त्याच्या पायीच आपण काही ना काही मागतो आणि त्याच्या पायीच दुःखी पण होतो. कारण की जिथं सुख आहे तिथं दुःख पण आहे. जसं तुम्ही एक घर घेतले, आता घर घेतले तर ते पडणार पण आहे, आणि पडलं तर तुम्हाला दुःख पण होणार, आणि दुःख झालं तर तुमचे BP शुगर जे पण आहे हाय होणार, लो होणार. आणि जेव्हा तुम्ही कार घेऊन राहिले तर कोणी दगडनं काच फोडला, तुम्ही दुःखी झाले, तुम्हाला अटॅक पण येऊ शकते. इतकं तुमचं मोह ह्या गोष्टीला घेऊन आहे. तर तुम्ही ज्या गोष्टीला घेऊन पडलेले आहे मोहात, पण हे तर नश्वर आहे ना, काही स्थिर नाही ते. जसं पण हर गोष्टीची एक लिमिट आहे. घराची लिमिट आहे, कारची लिमिट आहे, हर एक गोष्टीची लिमिट आहे. ते एक ना एक दिवस सुटणारच आहे. तर खूप जे मोठे नॉलेजेबल लोक राहते, मी त्यांना बघितलं, कधीच त्यांनी भौतिक सुखच्या मागं नाही लागत. कारण की त्यांना एक गोष्ट माहीत होऊन जाते, इतके लोकांचं ऐकून, इतक्या लोकांचं म्हणजे कंटिन्युअसली बुक रीड करून आपण पण त्याच मार्गानं जाऊन राहिलो, आपण पण तेच करून राहिलो जे मागची पिढी केली होती. मोटिवेशन काही करायचं असेल तर तरी पण ह्याच दुनियात राहणार आहे. मी असं नाही म्हणतो की तुम्ही करू नका, या मी असंही नाही म्हणतो, कारण की हर एक व्यक्तीची चाहत अलग आहे, हर एक व्यक्तीची मेंटॅलिटी अलग आहे. पण एक गोष्ट आहे, ज्या पद्धतीनं नॉलेज तुम्ही अंदर टाकले त्याच पद्धतीचे नॉलेज तुम्हाला बाहेर येणार.
आता हे बुक हे सांगायचा प्रयत्न करत आहे की लाईफ म्हणजे जीवन, आणि हे जीवनाच्या पहिले तुम्ही कोण होते आणि नंतर काय होणार आहे. म्हणजे तुम्ही जिवंत झाले, आता तुम्ही ह्या मोहात पडले ना, हे माझे वडील, हे माझी आई, हे माझे बाप, म्हणजे काही पण, ह्या आजोबा, हे आजी, ह्या पद्धतीनं आपण कंटिन्युअसली बोलत राहतो, विचार करत राहतो. कंटिन्युअसली काही ना काही आपण म्हणजे विचार करता बोलतो. पण जे लाईफ आहे हे का खरंच अशी चालते, याचं एवढंच महत्त्व आहे. पण जेव्हा तुमच्याजवळ शक्ती आहे, तुम्ही भांडून घेता, कोर्ट कचेरी चालले जाता, पोलीसजवळ चालले जाता, तिथं वाद करता, इथं वाद करता, जोपर्यंत तुमच्या शक्ती आहे. आणि जेव्हा तुमची शक्ती खतम होऊन जाते, तर तेव्हा काय होतात, तेव्हा तुम्ही आता ते गुन्हे तुमचे मुलं शिकून घेतले, आता ते मुलं तुमच्यावर जोर मारन. कारण की जशी चेतना तुमची आहे, तशीच चेतना तुमच्या मुलांची पण राहणार. तर चेतना आपल्याला चेंज करायला लागणार. तर मला काय वाटते, जेव्हा आपली चेतना आहे ते कशी चेंज करायची, तर पहिले तर एक डोक्यात ठेवून द्या, हे बहुत क्षणभंगूर दुनिया आहे. हे दुनिया बहुतच कमी, बहुतच आधुनिक आणि दुःखालय म्हणलं गेलं आहे. ह्या दुनियात ना कोणी नेहमीसाठी राहणार आहे, पण आपण नेहमीसारखं राहिल्यावानी आपण इथं जगतो की आपल्याला म्हणजे कंटिन्युअसली हे भेटणार आहे, ते भेटणार आहे, आणि कंटिन्युअसली आपल्याला म्हणजे काही ना काही होणार आहे आपल्या लाईफमध्ये. चांगली गोष्ट आहे, करा, पण डिटॅचमेंट होणं शिका.